जय नरहरी बंधू आणि भगिनींनो, आज नवमी अनुराधा नक्षत्र, संत शिरोमणी, संत श्रेष्ठ, महान संत नरहरी महाराज यांचा आज जन्मोत्सव. कोणी जयंतीसुद्धा म्हणू शकतं, परंतु खरा शब्द जन्मोत्सव असा आहे. जयंती हा शब्द उच्चार जे राजकारणी नेते वगैरे यांच्यासाठी आहे, परंतु जे संत महंत आहेत त्यांच्यासाठी जन्मोत्सव हा शब्द योग्य आहे. नरहरी महाराज यांचा जन्म पंढरपूर या ठिकाणी झालेला आहे. ते निस्सिम शिवभक्त म्हणून ओळखले जातात. त्यांचा पूर्ण परिवार शिवभक्त असा आहे. परंतु त्यांची माहिती सुरू करण्यापूर्वी आपण त्यांचे वंशज कुठून कसे गेले आणि त्यांनी पंढरपुरामध्ये वास्तव्य कसं केलं हा थोडा इतिहास आपण जाणून घेऊ. तर प्रतिष्ठान हे शहर पूर्वीच्या काळामध्ये राजधानीचे शहर म्हणून ओळखले जायचे, जे आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 60 किलोमीटर अंतरावर पैठण या नावाने आजच्या काळामध्ये ओळखले जाते. त्या ठिकाणी शतवाहन राजा राज्य करत असत. त्या राजाकडे नरहरी महाराजाचे वंशज सरदार म्हणून होते आणि त्यांच्याकडं ती पदवी होती त्या घराण्याकडे. आता त्या घराणा 2 नावाने ओळखल्या जातो. कुणी त्यांना उदावन नावाने ओळखतात, कुणी महामुनी नावाने ओळखतात. प्रत्येक इतिहासकाराचे मत हे वेगळे आहे. काही ठिकाणी त्यांचा जन्म त्रयोदशीला दाखवलेला आहे, काही ठिकाणी नवमीला दाखवलेला आहे. आणि अनुराधा नक्षत्र ज्या दिवशी येते त्याच दिवशी नरहरी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आता हे पैठणचे जे नरहरी महाराजांचे घराणे होते, यांच्याकडे सरदारकी असल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये यांच्यावर जबाबदाऱ्या होत्या. आणि प्रतिष्ठान ही राजधानी असल्यामुळे त्या काळामध्ये शतवाहन राजाच्या काळात बराचसा भाग महाराष्ट्राचा त्यांच्या ताब्यामध्ये होता. आणि दिंडीरवर नावाचं एक अरण्य होतं, ज्याला आज आपण पंढरपूर, सोलापूर हा भाग म्हणून ओळखतो. हा दिंडीरवन भाग त्या काळामध्ये लुटारू, चोर, डाकू यांचा परिसर होता. या दिंडीरवनामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर या क्षेत्री खूप दाट अरण्य होतं. आणि त्या दाट अरण्यामध्ये दलमाजी नावाचा एक दरोडेखोर वाटमारी करायचा, येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूला लुटायचा. आणि हे पंढरपूर शहर पूर्ण झाडांनी झुडपांनी वेढलेलं होतं. त्यावेळेस भीमा आणि चंद्रभागा ह्या विस्तीर्ण स्वरूपामध्ये होत्या. दाट जंगल असल्यामुळे हिस्त्र पशु वगैरे त्या ठिकाणी कार्यरत होते. आणि शतवाहन राजाने नरहरी महाराजांच्या वंशजाकडे त्या दलमाजीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना या ठिकाणी पाठवलं, दिंडीरवनामध्ये. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नरहरी महाराजाच्या त्या वंशजांनी त्या दलमाजीला बंदोबस्त केला आणि पकडून राजाच्या ताब्यात दिला. परंतु राजाच्या असे लक्षात आले की हे खूप दाट जंगल आहे आणि याची मालकी म्हणजेच जहागिरी ही
नरहरी महाराज यांच्या वंशजाकडे देण्यात यावी आणि असे करून ती मालकी नरहरी महाराज यांच्या वंशजाकडे देण्यात आली. आजही ते ताम्रपत्र नरहरी महाराजांच्या वंशजाकडे आहे. आणि योगायोगाने काय झालं की यांनी त्या ठिकाणी वस्ती बसवायचं शोधायला सुरुवात केली. आणि त्या जंगलामध्ये फिरत असताना या वंशजाला पंढरपूरमधल्या विठ्ठलाचं मंदिर त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे. आणि ते मंदिर आढळल्यानंतर काय झालं की त्यांनी त्या मंदिर परिसराला स्वच्छ केलं. तो परिसर स्वच्छ केल्यानंतर यांच्या असं लक्षात आलं की बुवा हे विष्णू अवतारी देव आहेत आणि यांचं या ठिकाणी आपण स्थापत्य करू, त्या मंदिराचा पुनरुद्धार करू. आणि असं करून त्यांनी काय केलं, त्या मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान सुरू केलं. आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी वस्ती वसवायचं ठरवलं. हळूहळू त्या ठिकाणी वस्ती निर्माण झाली आणि पंढरपुराचं एक नवचैतन्य स्वरूप असं त्या ठिकाणी निर्माण झालं. इसवी सन पूर्वच्या काळाचा तो भाग आहे. आणि हळूहळू लोक त्या ठिकाणी येऊ लागले, माहिती होऊ लागली आणि लोक मग त्या ठिकाणी विठ्ठलाचा जयघोष करू लागली, स्नान करू लागली चंद्रभागेमध्ये. आणि असं करता करता हा नरहरी महाराजाचा परिवार पंढरपूर या ठिकाणी राहू लागला. आणि असं करत असताना हळूहळू वंश परंपरागत ते नरहरी महाराजाची पूजा अर्चना या नरहरी महाराजाच्या वंशजाकडे होती. नंतर कालांतराने त्यांनी काय केलं, ती पूजाविधी पंढरपूर येथील ब्राह्मणाकडे देऊन टाकली आणि त्या ठिकाणी मग ते राहू लागले. आणि असंच राहत असताना नरहरी महाराजांच्या वडिलांचा जन्म झाला. त्यांचं नाव अच्युतपंत सोनार या नावानं ते त्या पंढरपुरामध्ये ओळखले जाऊ लागले. आणि अच्युतपंत यांचा विवाह माता सावित्री देवी यांच्याबरोबर झाला. आणि योग्य वेळी नरहरी महाराज यांचा जन्म झाला. तो म्हणजे अनुराधा नक्षत्रावर श्रावण महिन्यातील 9वी तिथीला नरहरी महाराज यांचा जन्म झाला. आता त्याच्यात बऱ्याच प्रमाणे वेगवेगळ्या इतिहासकारांचे, कथाकारांचे मत वेगवेगळे आहे. काहींनी त्रयोदशीला दाखवलेलं आहे आणि काहींनी 9मीला दाखवलेलं आहे. परंतु आपल्याकडे नक्षत्र आणि तिथी या दोन्हीला मान्य करून जन्म मानला जातो किंवा ती तिथी मानल्या जाते. आणि आजच्या दिवशी म्हणजे अनुराधा नक्षत्र आणि 9वी तिथीला नरहरी महाराज आपण जन्मोत्सव साजरा करतो. नरहरी महाराज यांचे गुरु त्र्यंबकेश्वर येथे असलेले नाथ परंपरेतील गहिनीनाथ हे आहेत. आणि गहिनीनाथाच्या अनुग्रहाद्वारे नरहरी महाराज हे शिवभक्त झाले. त्यांचा परिवार पूर्वीपासूनच शिवभक्त होता. आणि असं करत असताना नरहरी महाराज हळूहळू सोनारी कामही शिकले. त्यांचं बालपण पंढरपूरमध्येच गेलं. आणि नरहरी महाराज वयात येत असतानाच पिता अच्युतपंत आणि सावित्री देवी हे काही कारणामुळे अचानक वारले. आणि त्यात त्यांच्या आजोबांनी नरहरी महाराजाचं संगोपन केलं. आणि हे सर्व करत असताना एकनिष्ठ शिवभक्त असताना हे पंढरपूरमध्ये मल्लिकार्जुन मंदिरात आपण पंढरपुराला गेल्यानंतर विठ्ठल मंदिरापासून चंद्रभागेकडे येत असताना डाव्या हाताला मल्लिकार्जुन मंदिर आहे, पुरातन हिमाडपंथी असल्या टाईप. आणि त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये ते पूजा अर्चना करायचे. आणि त्याच मल्लिकार्जुन मंदिरासमोर
बसून ते आपले सोनारी काम करायचे. आणि त्या मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर नरहरी महाराज यांचा मठ उजव्या हाताला आहे. आपण चंद्रभागेकडे जात असताना उजव्या हाताला मठ आहे आणि डाव्या हाताला मल्लिकार्जुन मंदिर आहे. दोन्ही समोरासमोर थोडंफार फरक आहे, बघू शकता पंढरपूरला गेल्यानंतर. आणि त्या ठिकाणी नरहरी महाराज यांचा व्यवसाय सुरू होता आणि ते त्या मंदिरामध्ये बसून काम करायचे. बऱ्याच वेळा असं काम करत असताना तो हातोडा त्यांच्या हातातून निसटला आणि मल्लिकार्जुन यांच्या माथ्याला लागला आणि त्या ठिकाणाहून रक्ताची धार वगैरे येऊ लागली. आणि नरहरी महाराज यांनी तो हातोडा व्यवस्थित धुवून घेतला, महादेवाला मलमपट्टी केली आणि पूर्वीपासूनचे काम सुरू केले. एकदा एक सावकार त्यांच्याकडे आला. त्या सावकाराने जवळपास लग्नानिमित्त त्यांना काही दागिने बनवायला सांगितले आणि तोपर्यंत तरी हे विठ्ठलाचे भक्त नव्हते. पण त्या सावकाराने सांगितलं की बाबा माझ्या मुलाचा नवस आहे आणि तो नवस फेडण्यासाठी मला या परिसरामध्ये सर्वश्रेष्ठ कारागीर म्हणून सर्व लोकांनी सांगितले की नरहरीसारखा कारागीर सुवर्णकार या परिसरामध्ये नाही. मला पांडुरंगासाठी करदोडा बनवायचा आहे आणि काही लग्नाचे दागिने बनवायचे. तर सर्वप्रथम मला तुम्ही काय करा म्हणे, करदोडा बनवून द्या म्हणे पांडुरंगासाठी. नरहरी महाराज म्हटले व मी शिवभक्त आहे, मी काही त्या पांडुरंगाच्या दर्शनालाही जात नाही आणि त्याचं तोंडही पाहत नाही म्हणे. मी कशाला जाऊ म्हणे त्या मंदिरामध्ये. एक काम करा म्हणे, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या पांडुरंगाच्या कमरेचं माप घेऊन या म्हणे, मी तुम्हाला त्या पद्धतीचा करदोडा तयार करून देतो म्हणे. आणि सावकारांनी नरहरी महाराजांची ही गोष्ट मान्य केली. ते म्हणे मी विनवणी करतो, मी शिवभक्त असल्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ शकत नाही म्हणे, तुम्ही काय करा ते माप घेऊन या. आणि तो सावकार मुलाच्या नवसाचा करदोडा बनवण्यासाठी विठ्ठलाच्या कमरेचं माप घेण्यासाठी विठ्ठल मंदिरामध्ये गेला. त्यांनी ते विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊन आला आणि नरहरी महाराज यांना ते माप दिलं. माप दिल्यानंतर काय झालं की नरहरी महाराजांनी 2-3 दिवसाचा कालावधी मागून घेतला आणि पाहिजे तसा करदोडा तयार करून दिला. आणि ठरल्याप्रमाणे त्याची बिदागी देण्यात आली, मजुरी देण्यात आली आणि तो सावकार नरहरी महाराजांकडनं तो करदोडा घेऊन विठ्ठल मंदिरामध्ये गेला. विठ्ठल मंदिरामध्ये गेल्यानंतर काय झालं की तो करदोडा 4 बोटं लांब झाला. लांब झाल्यानंतर मग आता तो बसत नव्हता. मग तो सावकार परत नरहरी महाराजाकडे आला आणि म्हणाला बाबा हा काही करदोडा बसत नाही, थोडा 4 बोटं मोठा झाला. हे म्हणे ठीक आहे. मग यांनी 4 बोटं कमी केला. 4 बोटं कमी करून त्या सावकाराला तो करदोडा दिला आणि करदोडा दिल्यानंतर सांगितलं म्हणे आता मी बरोबर माप तयार करून दिलं, तुम्ही लावून या. तो सेठ तो करदोडा घेऊन मंदिरामध्ये गेला. मंदिरात गेल्यानंतर त्याने तो करदोडा विठ्ठल परमात्म्याच्या कमरेला लावला आणि तो करदोडा 4 बोटं आता कमी पडू लागला. मग तो सावकार परत आला आणि त्यांनी सांगितलं वा आता 4 बोटं कमी झाला आहे म्हणे. मग ह्यांनी काय केलं की परत 4 बोटं वाढवून दिला. 4 बोटं वाढवून दिल्यानंतर ते मंदिरात जाऊन त्यांनी तो करदोडा असं म्हणजे 2-3 वेळेस झालं, कमी जास्त होऊ लागला. मग शेवटी सावकाराने विनंती केली की बाबा तुम्ही कसंही करून प्रत्यक्ष मंदिरामध्ये चला, जेणेकरून माप योग्य
आणि तुमच्या पद्धतीने येईल, मला काही ते कळेनासं झालं आहे. मग बराच वेळा विनंती केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं, जायला काही हरकत नाही, असं नाही तसं नाही. मग ह्यांनी एक आड घातली, म्हणे मी त्या विठ्ठलाचं तोंडच पाहत नाही तर मी कशाला मंदिरात येऊ. मग काहींनी पर्यायी मार्ग काढला, म्हणे व तुम्ही काय करा, म्हणे तुम्हाला जायला अडचण नाही, व्यवहार आहे म्हणे, पण आता तुम्ही पांडुरंगाचं तोंड पाहत नाही तर मग एक काम करा, म्हणे डोळ्यावर पट्टी बांधा आणि मंदिरामध्ये जा. मग त्यांना ते योग्य पर्याय वाटला आणि त्याप्रमाणे नरहरी महाराज हे त्या गोष्टीला तयार झाले. तयार झाल्यानंतर त्यांनी काय केलं, आपल्या डोळ्यावरती मंदिर परिसरामध्ये गेल्यानंतर डोळ्याला पट्टी बांधली. पट्टी बांधून ते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी दर्शन वगैरे काही घेतलं नाही, परंतु बाकीच्या लोकांनी दर्शन वगैरे घेतलं आणि ह्यांनी जाऊन विठ्ठल पांडुरंगाच्या कमरेला हात घातला. पांडुरंगाच्या कमरेला हात घातल्यानंतर यांना ती शाळंका भासू लागली शिवाची. मग यांनी त्या सावकाराला विचारलं की बाबा तुम्ही मला चुकीच्या ठिकाणी आणलं, म्हणे ही तर महादेवाची शाळंका आहे, म्हणे तुम्ही मला फसवलं, म्हणे माझ्याशी तुम्ही थट्टा करत आहेत वगैरे असा प्रकार झाला त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं नाही, म्हणे आम्ही तुम्हाला विठ्ठलच मंदिरात आणलं, म्हणे. मग ह्यांनी काय केलं की आपल्या डोळ्यावरची पट्टी खालून थोडी सरकवली आणि पाहिलं तर तो खरोखर विठ्ठल. यांनी परत पट्टी खाली ओढली, परत त्यांना महादेवाची शाळंका जाणवू लागली आणि मग त्यांच्या लक्षात आलं विठ्ठल आणि शिव हे वेगळे नाहीत, ते एकच आहेत. आणि मग त्यांनी तिथं पांडुरंगाशी संवाद साधायला सुरुवात केली. देवा तुझा मी सोनार, विठ्ठल नामाचा करील व्यवहार. आणि तो अभंग त्यांनी या मंदिरामध्ये म्हणायला सुरुवात केली आणि पांडुरंगाला त्यांनी आळवणी केली. आणि तेव्हा तो करदोडा पांडुरंगाला बरोबर बसला. आणि हे सर्व होत असताना काय झालं की त्यांच्यामध्ये विठ्ठल भक्ती निर्माण झाली, त्यांना विठ्ठलाची गोडी लागली आणि सावकारा ही आनंदित झाला, त्याचाही नवस फिटला आणि त्यांनी लग्नाचे दागिने नरहरी महाराजांना दिले. आता हे दागिने दिल्यानंतर काय होतं की 8 दिवसाचा कालावधी असतो आणि जवळपास त्या काळामधले जुन्या पद्धतीचे दागिने, काही चांदीचे असतील, काही सोन्याचे असतील, असे जवळपास 14 ते 15 किलो दागिने यांना तयार करायला त्या सावकाराने दिले. आणि योगायोग असा झाला की कालावधी थोडका असल्यामुळे आणि त्या काळामध्ये मशिनरी उपलब्ध नसल्यामुळे की एवढे दागिने बनवणं शक्य नव्हतं. आणि मग हे कारागिराच्या शोधात होते व कुणीतरी कारागीर शोधावं लागेल. संध्याकाळी धडी मिळाली, 2-4 दिवसामध्ये धडी द्यायची. मग काय करावं, आणि यांनी जेवण वगैरे केलं. संध्याकाळची वेळ होती आणि विचार करत होते आणि जेवण वगैरे होऊन हे दुकानामध्ये येऊन बसले. तेवढ्यामध्ये दारावरती कुणीतरी थाप मारली. थाप मारल्याबरोबर यांनी आपल्या त्या दरवाजाच्या फटीतून पाहिले, कुणीतरी एक अष्टगंध वगैरे लावलेला, गळ्यामध्ये तुळशीमाळ असलेला, धोतर फेटा असलेला एक व्यक्ती दाराच्या बाहेर उभी आणि आवाज देते, अहो नरहरी, अहो नरहरी. नरहरी महाराज म्हणतात, बुवा रात्रीची वेळ आहे, खूप उशीर झालेला आहे आणि आता मी काही तुम्हाला दार उघडू शकत नाही, म्हणे काय असेल ते उद्या सकाळी बघू, म्हणे. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा विठ्ठल हे त्या स्वरूपात आलेले त्यांना सांगतात की बाबा तुम्हाला कारागिराची आवश्यकता आहे आणि मी कारागीर आहे, म्हणे मला कळालं की तुम्हाला कारागिराची अत्यंत आवश्यकता आहे, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे, म्हणे. आणि पहा तुम्हाला जर आवश्यकता असेल तर मला आत घ्या, म्हणे, नाहीतर तुमची मर्जी, म्हणे.
आणि मग नरहरी महाराज परत ते फटीतून पाहत आहेत आणि मग त्यांना ते लक्षात येतं की कमरेवर हात ठेवलेली व्यक्ती ही प्रत्यक्ष पांडुरंग आहे. आणि मग ते काय करतात, दरवाजा उघडतात आणि पांडुरंगाला आत घेतात. पण पांडुरंग त्यावेळेस त्यांना सर्वसाधारण माणसाच्या स्वरूपामध्येच दिसतात. ते म्हणे असं कसं झालं म्हणे, मी ज्यावेळेस दरवाज्यातून पाहिलं त्यावेळेस मला पांडुरंग दिसला म्हणे. ठीक आहे म्हणे, आता पांडुरंगाने आपल्यासाठी कारागीर पाठवला आहे म्हणे आणि पांडुरंगाचे आभार व्यक्त करतात ते. आणि ज्यावेळेस त्या वस्तू आकार देण्यासाठी गरम केल्या जातात बागेश्वरीमध्ये, पूर्वीच्या काळामध्ये बागेश्वरी राहायची, त्या बागेश्वरीमध्ये सोनं आणि चांदी वितळवल्या जायची किंवा गरम केल्या जायची आणि बागेश्वरीच्या साह्याने आणि भात्याच्या साह्याने ते गरम केल्या जायचं. आणि मग त्या लगडी पांडुरंगाने आपल्या हाताने, नरहरी महाराज हातोडी आणि आयरणीच्या साह्याने ते आकार द्यायचे. पांडुरंग स्वतः त्या आपल्या हाताने वाकवायचे, पायातले तोडे म्हणा वगैरे जे काय असेल ते असे हाताने वाकवायचे. वाक दिल्यामुळे काय व्हायचं की ते गरम वस्तू त्यांच्या तळ हाताला भाजायच्या आणि ते पुढं येऊन जखमा होऊन त्यांना काय झालं की जखमा झाल्या आणि त्याच्यातून पाणी येऊ लागलं, रक्त येऊ लागलं. आणि अशा अवस्थेमध्ये पांडुरंगाने पितांबराच्या साह्याने ते साहित्य वाकवलेलं होतं, पितांबरही जळालेला होता. आणि मग सकाळी 4 वाजता पहाटे रोजच्या नियमाला काकड आरतीला पांडुरंग विठ्ठल परमात्मा मंदिरामध्ये दाखल झाले. यांनी सांगितलं व म्हणे आता नरहरी म्हणे माझी वेळ झाली म्हणे, मला जायचं आहे म्हणे आणि आज माझ्याकडं पाहुणे वगैरे येणार आहेत म्हणे, मी चाललो म्हणे. आणि असं म्हणून पांडुरंग मंदिरामध्ये येऊन दाखल झाले होते. सर्व भक्तमंडळी मंदिरामध्ये काकड आरतीला उभी राहिली होती. आणि सकाळी सकाळी काकड आरती झाल्यानंतर 5:30-6 वाजता पांडुरंगाच्या अंगावरती ज्यावेळेस गरम पाणी आणि हळदीचं पाणी टाकलं गेलं, ते हळदीचं पाणी टाकल्यानंतर ज्यावेळेस ती हळद देवाच्या हाताला लागली त्यावेळेस देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि अशा निस्सीम भक्तासाठी पांडुरंगाने आपल्या हाताची पर्वा न करता ते साहित्य त्या ठिकाणी ते दागिने नरहरी महाराजाला बनवून दिले. हा भक्तीचा महिमा आहे. पांडुरंगाने प्रत्यक्ष सर्व साहित्य आपल्या हाताने तयार करून दिले आणि त्यामुळे हाताला आलेल्या फोडांना ती हळदीचं पाणी लागल्यानंतर आग होऊ लागली. आग होत असताना देवाच्या डोळ्यातनं घळघळा पाणी वाहायला सुरुवात झाली आणि पुजाऱ्याच्या हे लक्षातच आलं नाही की हा काय प्रकार आहे. आणि ज्यावेळेस पितांबर पाहिला पुजाऱ्यांनी, बाकीच्या वारकऱ्यांनी, त्यांना हे कळालंच नाही की हा पितांबर जळाला कशाने. आणि नंतर नरहरी महाराजांनी जाऊन पांडुरंगाचे पाय धरले. त्यांना ज्यावेळेस ही गोष्ट कळाली, देवा म्हणे तू माझ्यासाठी एवढं केलं म्हणे, तुझ्या हाताला फोड आले. आणि मग नरहरी महाराजांनी त्या काळामध्ये मलम म्हणून गावरान तुपाचा वापर केला जायचा. ते गावरान तूप पांडुरंगाच्या हाताला लावलेले असे अनेक उदाहरणं या पांडुरंगाचे आहेत. आणि असे हे नरहरी महाराज फक्त शिवाचेच भक्त नाही राहिले तर पांडुरंगाचेही निस्सीम भक्त झाले. आणि ज्यावेळेस संत मेळा भरला त्यावेळेस प्रत्यक्ष पांडुरंगाने संत नरहरी महाराज यांना आपल्या डोक्यावर स्थान दिले. संत शिरोमणी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. संत श्रेष्ठ नरहरी महाराज त्या काळामध्ये
त्यांनी हरिहरातील भेद नष्ट केल्यामुळे त्यांना संत शिरोमणी आणि संत श्रेष्ठ असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि खरोखर सर्व संतांच्या मेळ्यामध्ये नरहरी महाराज हे नामांकित संत आहेत. आजही अनेक पालख्या वेगवेगळ्या ठिकाणावरून पंढरपूरला येत असतात. तशीच पालखी नरहरी महाराज यांची नगर जिल्ह्यातून सुरू आहे. हालाकी नरहरी महाराज हे पंढरपूरचे आहेत, तरी नगर जिल्ह्यामधून पालखी काढल्या जाते नरहरी महाराज यांच्या नावाने. आणि अनेक भाविक भक्त या आषाढी वारीसाठी आपल्या महाराष्ट्रातून पंढरपूरच्या दिशेने जात असतात. आणि भाविक भक्तांनो, सुवर्णकार बंधू भगिनींनो, आपण जर गेलात यदा कदाचित तर पंढरपूरला गेल्यानंतर ज्यावेळेस आपण चंद्रभागेला जातो त्यावेळेस मल्लिकार्जुन ज्या ठिकाणी नरहरी महाराज यांनी वास्तव्य केलं होतं, ज्या ठिकाणी बसून ते कारागिरी करायचे, ते ठिकाण मल्लिकार्जुन मंदिर हे डाव्या हाताला आहे. आणि त्याच्यासमोर नरहरी महाराज यांचा मठ उजव्या हाताला आहे. गेलात अवश्य भेट द्या, दर्शन घ्या. जय नरहरी.